शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, अखेर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कांद्याच्या भावात काही ठिकाणी वाढ, पुन्हा काही ठिकाणी कांद्याचे भाव वाढले. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, आपण नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअरसुद्धा नक्कीच करा. मित्रांनो, आता दररोज आपण कांद्याचे भाव दाखवण्या अगोदर काहीतरी बातमी दाखवत होतो. आज आपण कुठली बातमी न दाखवता थेट कांद्याच्या भावाकडे येऊया. सुरुवात करतोय मित्रांनो, खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या ठिकाणी कांदा बघा जास्तीत जास्त गेला तब्बल 3,300 रुपये. कोल्हापूर येथे 3729 क्विंटल आवक होऊन कांदा जास्तीत जास्त 2600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती विटा 50 क्विंटलची आवक होऊन कांदा जास्तीत जास्त 2800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती बघा विटानंतर जुन्नर वतूर चिंचवड जातीचा कांदा 8829 क्विंटल आवक होऊन 2700 रुपये हा जास्तीत जास्त भाव. त्यानंतर बघा जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा 22 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2600 रुपये. त्यानंतर बघा पुढील बाजार समिती धाराशिव लाल कांदा 40 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर लाल कांदा 360 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा 16 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा 1940 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा 8203 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मांजरी लोकल कांदा 123 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो वडगाव पेठ लोकल कांदा 270 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती वडूज लोकल कांदा 30 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो वाई लोकल कांदा 17 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो कामठी 14 क्विंटल लोकल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3560 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव नंबर 1 जातीचा कांदा जास्तीत जास्त 2600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगावनंतर कल्याण येथे पण नंबर 1 जातीचा कांदा जास्तीत जास्त 2700 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा 200 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3500 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2602 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगावमध्ये उन्हाळी कांदा 9164 क्विंटल आवक झालेली आहे. मित्रांनो तुमच्याकडील भावसुद्धा कमेंट नक्की करा. त्यानंतर अकोले येथे उन्हाळी कांदा 1690 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2701 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती राहुरी वांबरी या ठिकाणी सुद्धा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2600 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा 11350 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3535 रुपये. त्यानंतर मित्रांनो संगमनेर उन्हाळी कांदा 4875 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2700 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सटाणा उन्हाळी कांदा 8665 क्विंटल आवक होऊन 2720 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा जास्तीत जास्त बघा 3399 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती दिंडोरी वणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2701 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती दिंडोरी वणीनंतर उमराणे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2826 रुपये. जाताना नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.